लग्न अगोदर आजकाल ही मंडळी भेटतायत, मुलं मुली भेटतायत, तर तिथं जनरली ह्याच गप्पा होतात की म्हणजे पॅकेज काय आहे, जॉब काय आहे, शिक्षण कुठे झालं, आत्तापर्यंतची माहिती घेतली जाते आणि एक्सपेक्टेशन्स म्हटल्यानंतर असं वागावं तसं वागावं वगैरे वगैरे होतं. पण कुठल्या विषयावर बोललं पाहिजे त्यांनी? हा महत्त्वाचा प्रश्न. ॲक्च्युली विचारायला काय पाहिजे की व्हॉट इज, जसं मी सुरुवातीला आपण की व्हॉट इज द एम ऑफ मॅरेज असं विचार, तसंच व्हॉट इज द एम ऑफ युअर लाईफ असं त्या मुलांनी मुलीला आणि मुलींनी मुलाला विचारलं. यो तुम्हारे को ज़िंदगी में क्या करना चाहिए, क्या करना चाहते हो सविता, जिंदगी में तुम क्या करना चाहते हो, किंवा रमेशला तिने विचारलं. म्हणजे आयुष्याचं ध्येय तुझं काय आहे, मग त्या ध्येयाकडे जात असताना मी तुला सुटेबल आहे की नाही, हो, हे एकमेकांनी तपासून पाहिलं पाहिजे. मग प्रॉब्लेम येत नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की जसं एम ऑफ मॅरेज, लग्नाचं ध्येय काय हे बऱ्याच मुलांना किंवा मुलींना सांगता येत नाही किंवा एकदम पटकन सांगता येत नाही, तसंच बऱ्याच मुलींनी आपल्या आयुष्यात आपल्याला नेमकं काय करायचं हे ठरवलेलं नसतं बरं का. सगळेच ठरवलेले असतात. फार कमी लोक ठरवतात की मला, समजा मी डॉक्टर झालो, हो ठीक आहे डॉक्टर झालं, पण तुला करायचं आहे काय, पैसा कमवायचा, समाजसेवा करायची आहे, मिळालेल्या पैशातून जग फिरायचं, पर्यटन करायचं, संशोधनात्मक काम करायचं. हां, समजा ती मुलगी संशोधनात्मक किंवा तिला वाचनाची आवड आहे आणि याला पर्यटनाची आवड आहे आणि याचं ध्येय जग फिरून यायचं असं आहे, तर ते कॉम्पिटेबल राहणार नाही. हे बोललं गेलं पाहिजे. एकदा एम ऑफ मॅरेज सांगितलं ना की बाबा माझ्या जीवनात पैशाला किती महत्त्व आहे, जास्त असेल कमी असेल जे काही आहे, माझ्या जीवनामध्ये मी देवाला मानतो का मानत नाही, तू देवाला मानतेस का मानत नाही, तुझी आर्थिक परिस्थिती काय आहे, आमची काय आहे, तुमची कशी आहे. मग आपल्याला लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी फ्लॅट घेतला तर चालेल ना, की फ्लॅट आज शिवाय लग्न करणार नाही, हे सगळं बोललं गेलं पाहिजे. हे 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 तुम्ही म्हणालात ना भेटल्यानंतर, तर मग भेटल्यानंतर, बोलल्यानंतर, एका भेटीनंतर, 2 भेटीनंतर मग अंदाज यायला लागतो की हा मुलगा कसा आहे किंवा कशी आहे मुलगी. मग तेव्हा तुमचे लग्न जुळवण्याच्या दृष्टीने, जुळण्याच्या दृष्टीने किंवा होकार किंवा नकाराच्या दृष्टीने मार्गक्रमण होत राहतं. हे सगळं का करायचं माहिती आहे का, हे सगळं लग्नाच्या अगोदर झालं पाहिजे. म्हणजे का असं प्री मॅरेज काउन्सिलिंगचं एम काय आहे, तुम्ही सुरुवातीला विचारलेलं, म्हणजे की वैवाहिक जीवनातल्या अडचणी कमी व्हायच्या किंवा आपण वेगळ्या शब्दात बोलायचं असेल तर डायव्हर्सचं प्रमाण कमी व्हावं. हो, डायव्हर्सचं प्रमाण आता वाढतं आहे, तर डायव्हर्सचं प्रमाण कमी व्हावं यासाठी प्री मॅरेज काउन्सिलिंग आहे. आणि द बेस्ट टाईम टू प्रिव्हेंट डायव्हर्स इज बिफोर मॅरेज. बरोबर, बिफोर मॅरेज. होय 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 होय. आणि बरं, कधी कधी असं होऊ शकतं की बाबा बाकीच्या सगळ्या गोष्टी जुळलेल्या आहेत, पण तुझ्या आयुष्याच्या एम्समध्ये या 2 गोष्टी सोडल्या तर मला सगळं पटतं. मग तू ह्या 2 गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करशील का, हे बोललं पाहिजे एकमेकांशी. किंवा ठीक आहे बाकी तू मला आवडली आहेस किंवा ती म्हणते तू मला आवडला आहेस, पण या 1-2 गोष्टी मला जमतील असं वाटत नाही, त्यामुळे तू या गोष्टीचा आग्रह करू नकोस, जमलं तर मी करेन, नाहीतर नाही, हे सगळं बोललं पाहिजे. आणि त्यात प्रामाणिकता पाहिजे, झूट नाही बोलणे. लग्नाच्या आधी हो हो म्हणायचं आणि लग्नानंतर आपण लग्नाच्या आधी काय बोललो हे विसरून जायचं सोयीस्करपणे, हे मुलांनी आणि मुलींनी दोघांनी पण करू नये. लग्नाच्या बाबतीत आणि प्रेमाच्या बाबतीत सुरुवातीला असंच असतं की दोघे एकमेकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात. ते बरोबर आहे. त्यामुळे समोरच्याला पटेल, समोरच्याला इम्प्रेस करता येईल अशा गोष्टी खोट्या का होईना पण करत असतात. करेक्ट आहे, पण इम्प्रेस करण्याची काय गरज आहे, तुमच्या वागण्या बोलण्यातून तुमचं इम्प्रेशन तयार व्हायला लागलं माझ्या मनात.
तुमच्या बॉडी लँग्वेजमधून तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय, तुम्ही किती खोटं बोलताय, किती खरं बोलताय, किती इम्प्रेस करण्यासाठी बोलताय, हे मला कळतंय किंवा तुम्हाला माझं कळतंय. म्हणजे इफ यू आर गुड, डोंट शो दॅट यू आर गुड. बिहेव लाईक अ नॉर्मल पर्सन. तुम्ही गुड आहात हे समोरच्याला कळतं ना. तर इम्प्रेस करण्यामध्ये इमॅच्युरिटी आहे, अपरिपक्वता आहे. तुमच्या बोलण्या वागण्यातून तुमची किती मॅच्युरिटी आहे. तुम्ही स्वतःला बुद्धिमान आहे हे सिद्ध करायची गरजच नाही. तुम्ही बुद्धिमान असाल तर ते सिद्ध होतच. त्यामुळे ह्या भानगडीत पडू नये. मैं ऐसा हूँ, माझं असं आहे तसं आहे. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल. थोडं साधं, थोडं सोपं.